दीरासोबतचे प्रेमसंबंध टिकविण्यासाठी विवाहितेनं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याची घटना मंगळवेढ्यातून समोर आली आहे। मात्र जळीतकांडाच्या घटनेत आलेल्या ट्विस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला। या प्रकरणी मृत्यूचा बनाव रचलेली महिला आणि तिच्या दीराला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते। 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणनं आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली। मृतदेह पूर्णतः जळाल्यानं किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही। मात्र किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत पोलिसांकडे सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली। किरणनं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला। विवाहितेच्या माहेरच्या लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान पोलिसांनी नागेशचा भाऊ निशांत याच्याकडे आपला मोर्चा वळवला। पोलिसांनी मोबाईलचे सीडीआर तपासले आणि निशांतवरचा पोलिसांचा संशय आणखी बळावला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर किरण आणि निशांतचे बिंग फुटले। निशांत, दीर आणि किरणचे प्रेमसंबंध असल्याचं उघडकीस आलं। किरण आणि निशांत यांना एकत्रित राहता यावं यासाठी घरातून पळून न जाता किरणनं आत्महत्या केली आहे असं भासवून मृत्यूचा बनाव करण्यात आला। मात्र मृत्यू पावलेली किरण कराडमध्ये असल्याचं आढळून आलं। याबाबत किरण हिला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय, तर किरणचा प्रियकर असणारा दीर निशांत सावंत यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। मृत महिला कोण? या सर्व घडामोडींमध्ये किरण सावंत जिवंत आहे, तर तिच्या जागी कुठल्या महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत जळाला हा प्रश्न पुढे आला। मात्र पोलीस तपासानंतर एक वेडसर महिलेला किरण आणि निशांत यांनी पकडून आणलं आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली। त्यानंतर संबंधित वेडसर महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत ठेवून पेटवून दिलं आणि किरणच्या मृत्यूचा खोटा बनाव केला। मात्र पोलिसांनी आता या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे।